गोलंदाजी सज्ज होते गोलंदाज केतन आपण तर कोणीगाव एंड करून जगदीश पाटील यांच्याकडून आयवा कॅसाठी 200 रुपयाचा वार्षिक. जसे पाटील आता कुठं वनवा पेटलाय. नक्कीच प्रेक्षकांनी मात्र प्रयत्न करायचा पण प्रयत्न व्यवस्थित करायचे. केतन गोलंदाजी मार्कर कोणीगाव यांकडून मेगा पाण्याचा सामना काय वाजवत जरा पहिला चेंडू करतोय. चेंडू हवेत यावेळेला पायथ्याशी ठेल होतं का तकदीर ऍक्टिव्ह पवेलियन. मोठा मासा मात्र गळाला मिळतोय. वाघाची शिकार करणारी बकरीचा आमिष दाखवतं आणि वाघ मात्र जायत सापडतोय. थँक्यू. नवीन फलंदाज ऋतिक जातोय. तकदीर बॅक टू पवेलियन. अप्रतिम झेल घेते लॉंग ऑनला. अंतिम दिवस या स्पर्धेचा. जसे पाटील आपण म्हणजे स्पर्धा सुरू होताना खूप आनंद झाला पण आता माझ्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत. कारण का आपण या स्पर्धेला आता थोड्याच वेळात निरोप देणार आहोत. या आयोजकांनी आपल्याला खूप प्रेम दिलं. त्या आयोजकांना आपण धन्यवाद द्यायचा आहे. जबरदस्त स्पर्धा आपण बघतोय. पुन्हा केतन गोलंदाजी मार्कवर ऑन साइडला क्षेत्रक्षण, फाईन लेग बॅकवर्ड स्कोअर लेगला क्षेत्रक्षण, मिड विकेटला क्षेत्रक्षण, लॉंग बॉलला क्षेत्रक्षण, मिड ऑनला क्षेत्रक्षण करत. चेंडू पुण्याचा टाकण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटच्या संपर्कात नाही. ऑप्शन सोडून जाणार चेंडू. पंच वाईट चिकून करतायत. अवांतर धावेने खातं उघडतं वडोली संघाचं. 1 गडी बाद 1 अशी धावसंख्या. आपण म्हणजे ज्या प्रेक्षकाला नक्की कुपन लागेल म्हणजे ज्युपिटर लागेल त्याला 4747 रुपयाचा पारितोषिक देखील मिळणार आहे. दशरथ पाटील जातानाच गाडी फुल करून घेऊन जायचे. कोणतरी सज्ज केतन पुण्याचा राईट आर्म राऊंड कडे मारा करतोय. मेगा फायनलचा सामना बिग फाईट पाहायचंय. निलेश स्मृती चषक कोण उचलतोय. पडले की वडवली. चेंडू पुण्याला चेंडूला घेऊन करतोय. क्रॉस लाईन चेंडू टॉप आहे सुद्धा. चेंडू हवे त्याचा चेंडू फीड होतोय. 2 धावा इथे मात्र मिळतोय. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्येची धावपाल करते. 3 धावा पडल्यावर संघ आपण मिळतो. अजून एक पडलेला हा संघ आपण मिळतो. खेळाडू काही खेळाडू आपण मिळतो झुंडोपणीच्या मैदानावर सुद्धा सामना खेळत आहेत. इतर संघाविरुद्ध स्वप्नील मयूर रत्ती महारथी तिकडे आहेत. चेंडू पुन्हा खेळून करतो. चेंडूला सर्कल मध्ये मी स्पीड होते. चेंडू सीमा पार जातो का पाहिजे. लॉंगचा खेळ होते. चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथे मात्र मिळत आहेत. बघा चौकार सलग 3 चौकार 3 षटकार मारत त्याला मुकुंद ठोंबरे साहेबांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. म्हणजे एटीएम खुला होतोय. दशरथ पाटील आज रविवार आहे सुट्टीचा दिवस आहे आणि एटीएम मात्र चालू आहे. चेंडू मात्र टाकण्याचा उसाडीच्या मात्र चेंडू जोपर्यंत फीड होतोय धाव मिळत नाहीये. धावचेंडूची समाप्ती. पाच लक्की कुपन कुणाला मिळेल. ज्युपिटर कुणाच्या घरी जाते. दशरथ पाटील आज आपण म्हणजे ज्युपिटरची मार्केटिंग प्राइस म्हणजे 60,000 रुपयाची ज्युपिटर स्कूटी. ज्युपिटर गाडी अशा पण आपण बघतो नेहमी खेळाडूंना गाड्या भरपूर प्रमाणात मिळतात. तिथं पुण्याला गोलंदाजी मार्कवर राऊंड दगड मार करतो. शकला विशाल. चेंडू पुण्याचा बॉटमॅनचा वापर केला. चेंडूला सन्मान देतो. चेंडू मिड विकेट रिजन मध्ये जबरदस्त क्षेत्रक्षण चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथे मात्र मिळत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्येची धावपाल करते. 7 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. केतनने पहिले षटक खूप अप्रतिम टाकले. 7 धावा पाहिजे. गोलंदाजी कोण सज्ज होतोय. P2चं षटक कोण खेळतोय. भरपूर प्रमाणात प्रेक्षक आपल्याला बघायला मिळत आहेत. प्रेक्षकांसाठी 3 गॅलरी सुद्धा स्टँड आहेत बघायला मिळत आहेत. प्रेक्षक मात्र आपल्या बंगल्यावरनं सुद्धा बंगल्याच्या कॅरिसवरनं सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत.
भरपूर प्रेक्षक या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळणार. कारण तिसरी स्पर्धा या विभागातील आहे. अजून एक स्पर्धा आपण बघितलं उंबरठीच्या मैदानात वन डे फिनिश चालू आहे. आपण बघतोय MB ट्रॉफी जुन्नरच्या मैदानात चालू आहे आणि ही तिसरी स्पर्धा. तसे पण आता आपण म्हणले ते युट्यूबच्या माध्यमाने स्पर्धा दाखवली जाते, त्यामुळे प्रेक्षक घर बसल्या आनंद जास्ती करून घेतात. अच्छा, तर दुसरं षटक कोण गणित आहे? विजय वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं षटक करतो विजय. चेंडू लॉक करतो, चेंडूला चेंडू हवे ते यायचंय. फलंदाज बाद होतो मात्र ऋतिक बॅक टू पाहिलं. थँक्यू डीजे मास्टर. क्या बात आहे. अनमोल हिरा ठेवला होता कुठे दशरथ पाटील. क्या बात आहे, क्या बात आहे. जसे पाटील मला वाटतं अशा खेळाडू चेअर बॉयला सुद्धा पैसे देणं फार गरजेचं आहे. अरे नाचू द्या बार मध्ये 10 पुन्हा नाचणार एकटा भारी आहे. नाचा मला उड्या मारा. साला अचानक अंगात देवी होतं बघा कसं घुमतो तसं नाचायला लागलंय. त्याला मी घाबरलो साला खंडरायला का काय. क्या बात आहे दशरथ पाटील. तसे पाटील अशा जर कलाकारांना पैसे पारितोषिक दिले तर नक्कीच आणखीन कला दाखवू शकतात ते. पुन्हा एकदा सन्मान देतोय. त्याच्या सर्कलमध्ये मी स्पीड होते. एकदा दुसरी धाव येतोय काय मात्र दुसरी धाव घातक ठरू शकते. लेझी क्रिकेट. तसं पाटील आपण बघतो जेव्हा संघ दोन साईडला खेळतात तेव्हा मात्र त्या संघांची थोडस आपल्याला गलछत होते. कारण का मेन खेळाडू नसतात त्यामुळे मैदानात होतं. विपक्ष संघ आपला बघितलं तर धबधबा कायम देतो आणि विशाल मात्र संधीचा पूर्णपणे फायदा करून घेतात. तो म्हणजे मास्टर जरा चांगली गाणी लावायची आहेत. आमचे चेअर बॉय सुद्धा आहे तिथे. असं काय नाव चेंडू पुन्हा एकदा सन्मान देतोय. वॉटरमॅनचा वापर करतोय. सगळ्या सर्कलमध्ये जोपर्यंत ग्राउंड फ्रिजर मध्ये शॉर्ट मिनिट ऑफ चेंडू फील्ड होतो तोपर्यंत एक धाव मिळते. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या आपण बघतो धाव फलकावरती 10. ऑन साईडला चेंडू टर्न केलाय. चेंडू हवे ते यावेळेला चेंडू जातो जोपर्यंत मिनिट ऑफला. एक धाव मिळेल. धावसंख्या आपण बघतोय 10. विजय चेंडू पुल करता. चेंडूला चेंडू फलंदाज मात्र इथं विशाल बॅक टू पवेलियन. थँक्यू. क्या बात है चेअर बॉय. आपण बलिराज जुमारे साहेबांकडून आपले 3 षटकार सलग जुमारे त्याला 2000 रुपये पारितोषिक आहे. थोडी का होईल म्हणजे मजा आणतो हा प्रेक्षक. हा कलाकार मात्र खरं कला आपण बघितलं प्रत्येकाच्या अंगात भिनलेली आहे पण त्याला व्यासपीठ देणं फार गरजेचं आहे. कागद चालणार नाहीये, पैसे चालतील फक्त. जसं पाटील टिश्यू पेपर नाही येत त्यांना माहिती आहे. टिश्यू पेपर नाही त्यामुळे त्याचा उपयोग होणार नाही. धावसंख्या आपण बघतोय 3 गडी बाद. धावसंख्या दाखल करते 10. सायकल फलंदाज येतो आता मात्र आकाश. विजय तो आकाश. चेंडू पुढे यावे टॉप फलंदाज बाद होतोय. पुल करण्याचा प्रयत्न केला होता.
4 गडी बाद काय जगदीश आपण म्हणजे दशरथ पाटील येते. क्या बात आहे, क्या बात आहे. तसं पण अतिशय उत्तम ठेका आहे त्यांचा नाचण्याचा. भरपूर मान्यवर बसल्यात पण मान्यवर मात्र अशा कलाकाराला पारितोषिक द्यायला पाहिजे मित्र म्हणतो. जसे पण खरोबर जबरदस्त कला दाखवत आहे. नाचायचं म्हणून नाचत नाही पण ठेक्यावरती नाचतात ते. धावसंख्या आपण बघतोय 11 धावा 4 मला 11 अशी धावसंख्या आपण इथं वडणी संघाची. अशोक दुधकर यांच्याकडून 200 वार्षिक आहे. त्यांनी विशालची कॅच घेतली. त्यांनी विशालची कॅच कोणी घेतली त्यांनी आमच्याकडे पारितोषिक घेऊन देतात. विघ्नेश 200 रुपयाचं पारितोषिक घेऊन देतात. नंतर विघ्नेशला 200 रुपयाचं पारितोषिक आले विशालचा झेल घेतल्याबद्दल. चला सामना चालू करते लवकर. विशाल बाजूला मात्र चला जरा त्या प्रेक्षकांनी जे सिमेंटच्या जमा आहेत प्रेक्षकांनी उठत आहे. मी आयोजकांना विनंती करतो जरा स्वयंसेवक फिरवा मैदानात तर फायदा होईल. कारण अनाउन्समेंट करून प्रेक्षक आता ऐकणार नाहीये. अंतिम सामना दर्शन पडेल कारण का हा आपल्याला वारंवार येणारा अनुभव आहे. अंतिम क्षणी तुम्ही किती समालोचकांनी बोमला आपण प्रेक्षक मात्र ऐकणार नाहीये. त्यासाठी आपले स्वयंसेवक मैदानात फिरणं फार गरजेचं असतं. संख्या पर्यंत 11-4 गडी बाद 11-4 खंदे फलंदाज बाजूला आहे. तकदीर बाजूला आहे. ऋतिक बाजूला आहे. विशाल बाजूला आहे. चेंडू ऑन साईडला खेळून करतोय. चेंडू जातोय मिड विकेट रिझर्व्ह मध्ये पिछेली चेंडूला फील्ड करतोय. 2 धावा इथं पूर्ण करायचं आहे. 2 धावा इथं मात्र पूर्ण होत आहेत. असं काय 2 वाटते तसं काही 13 धाव करतो. सायकल फलंदाज कल्पेश नॉनस्ट्राईकला विकास बंदडी सज्ज होतो. नितेश साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. पंच वाईटची खून करतायत. नेक्स्ट मध्ये पडलेला चेंडू जरा लहान मुलाला बाजूलाच आहे. नितेश गोंदाजी मारतो. स्ट्राईकला कल्पेश चेंडू पूल करतो. चेंडूला चेंडू हवे ते फलंदाज मात्र इथं बाद होतोय. सपाटी आपण क्रिकेट खेळ करण्याची इच्छित आहे. सायकल पद्धतीचा विकास मात्र विकास झकास कामगिरी करतोय का. हा चेंडू फक्त दिशा देतोय. पाहिजे तुझं मधला चेंडू सीमा पार जातो. गुड शॉट आणि आमच्या कलाकाराला सुद्धा पारितोषिक आले त्यांचं देखील धन्यवाद. थँक्यू. धावसंख्या वाढते. धावसंख्या 18
चेंडू लेट कट करतो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करतो बाबाचा इथं मात्र असं काय होत नाहीये. एक 10 मिनिट इथं मात्र अकूट पॉईंट. गणेश पाटील सोनापणे यांना विनंती होतो व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. स्ट्रायकर फलंदाज डाव खरा फलंदाज आपण होतो कमलेश. नितेशची मात्र चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये. दोन आपण बघितलं तर एक गडी सुद्धा बाद करतो. त्यानंतर प्रेक्षकांना विनंती करतो जरा मागे राहायचंय. नितेश कमलेश चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर कट करतोय. चेंडू बीट करतो पॉइंटला. चेंडू सीमा पार देतो कमायचंय. आउटफील्ड पास आहे. चेंडू सीमा पार. 4 धावा गुड शॉट. अप्रतिम संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून असंख्य आपण 23 धावा. एक चेंडू बाकी आहे. जिथे ज्युपिटर आपले तयार ठेवायचे. रिंगटॉल तयार ठेवायचे. नितेश चेंडू पुण्याच्या बॅकवर्ड स्क्वेअर काढ करतो. अप्रतिम स्क्वेअर काढ्या. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवतोय. चेंडू सीमा पार. बॅक टू बॅक 2 चौकार. धावसंख्या आपण बघतो धावफलकावरती 27 धावा. थँक्यू तेजस पाटील बंड्याला विनंती होतो व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. पहिल्या षटकात धावा आल्या त्या 7. दुसऱ्या षटकात धावा आल्या त्या विजयांच्या 3 गडी सुद्धा बाकी 4 धावा. आणि या नितेशच्या षटकात धावा येतात ते आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत. 16 धावा येत आहेत. धावसंख्या 27. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 27 डीजे. जो कोणी निळेच्या बॅनरला डायरेक्ट फलंदाज हिट करेल त्याला 1,500 रुपयाचा पारितोषिक आहे बलिराम जुमारे साहेबांकडून. अंतिम क्षण आता येत जवळ चाललेला आहे कारण 2 षटकांचा खेळ बाकी आहे. सामना इथे सुरू होईल. ऐकूया आमचे साथी समालोचक दशरथ पाटील यांना अंतिम क्षणी मी बाळू पाटील आपल्या संदर्भात घेतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद बाळू पाटील. इतर आवाज प्लीज. डान्सर या इकडे समोर येतो आता. धाव संख्या 27. वडवले बेसंग. नाचा दादा तुम्ही मजा आहे दादा. गावाल्यांची पूजाला भाडोतल्यांची मजा नाचा. हा काय नाही घ्या नाचा. फक्त नाचा नाही ढोंगर हे सांभाळा बस. माखाडा दादा पैसे द्या. 90 मधून अजून नाचतील. आणि संघाच्या वतीने 4थं षटक तयार. शेवटची भैरवी. शेवटची मांदी आली. केतन आणि हा झेल होता बघूया शॉर्ट पॉइंटला. एक धाव म्हणते. संघाची धावसंख्या 28 वर वडवली बी आणि आदर्श पडले. या स्पर्धेतील शेवटचा सामना. डान्स मात्र भरे दादा. पारू परवडली पण हे डान्सर नको. तुम्ही नाचले तर झाला आमचा गोटे अंबार उपाशी मरल.
दरम्यान सन्माननीय रवी थोरवे यांचं इथं आगमन झालं, बघूया. पुढचा चेंडू तयार. संघाच्या वतीनं चौथं षटक आणि हा पुन्हा एकदा अप्रतिम कव्हर ड्राईव्ह, जबरदस्त टायमिंग. चेंडू रावण होतं डीप एक्स्ट्रा कव्हरला. कृपया जे तिकडे बसले ते समोर आमच्या डाव्या हाताने उठायचं प्लीज. पट्ट्यावर उठत प्लीज. दादा बाजूला व्हा, नाही तर आपलं पुनर्वसन कामाटे पुढे ते करण्यात येईल. दोन दोन राईट आर्म ऑन द विकेट आउटसाइड द स्टंप. स्वैर मारा, दिशाहीन मारा. अवांतर धाव संख्येत भर. संघाची धाव संख्या वृद्धिंगत होते, बघूया. 31. शेवटची भैरवी, शेवटचा सामना, शेवटचा कलगीतुरा. अतिशय रंगतदार सामना, बघूया. शेवटची लढत या स्पर्धेमध्ये आणि हा पुन्हा एकदा आउटसाइड द स्टंप. यावेळी मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडू. चेंडू आणि चेंडू फलीमध्ये कुठल्या प्रकारचा मेतकोदामध्ये गॅदर करते यष्टीरक्षक. आणि हा चेंडू पुन्हा खालून काढते, बघूया. चेंडूकडे शॉट कव्हरला आणि खराब क्षेत्ररक्षण थोडंसं होतं, बघूया. संघाची धाव संख्या 33. डीजे अरे ये दा मेन आले तिकडे कलाकार. आता दादा माईक ट्यूबर्स टू गो. पुन्हा चेंडू, जबरदस्त चेंडू, अप्रतिम मारा, उत्कृष्ट मारा, मॅग्निफिशंट पैसा बॉलिंग, डॉट निर्धाव चेंडू. धाव संख्या 33 आणि हा पुन्हा एकदा वाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा, एक धावेचा संकेत, आदेश, तंबी, फरमान, इशारा, हुकुम, फतवा, नारा. अवांतर धाव संख्येत भर. संघाची धाव संख्या अधिक होते 34 वर आणि हा गुन्हा फ्रंटफुट आला, बघूया. आणि षटक क्रमांक 4 समाप्त. डीजे सर डान्स करतो, मला वाटलं संडासला बसतं की काय. ऍक्टिंग बघा कशी. धन्यवाद ऋषभ पाटील. अंतिम षटकाचा वाजता कोणी कोणी राज येतोय. अंतिम षटकात कशा प्रकारे फलंदाजी करतोय म्हणजे आपण विकास आणि कमलेश जोडी. अंतिम षटकाचा पैसा कोण घेतोय. राज गोलंदाजी मार्गावर जो उतारा फील केले जातोय. वाईटची फोन करतायत.
राज गोलंदाजी मार्कर चेंडू हुक केलाय चेंडूला टॉपेज आहे चेंडू मिडविकेट रिझर्व मध्ये इकडे धावसंख्या वाढते धावसंख्याच्या धावपालिकावरती 37 अंतिम षटक राज गोलंदाजी मार्कर सेकंड विकास ओरलीकडे मारा करतो चेंडू हुक करतो चेंडूला टॉपेज आहे चेंडू हवेत आहे फलंदाज मात्र बाद होतोय अरविंद अंतिम षटक प्रगतीचा राज गोलंदाजी करतोय विकास बॅक टू पवेलियन मेगा फायनलचा सामना पडले पक्ष आपण बघतोय वडवली बी असा सामना आपण पाहतो अंतिम काही चेंडू बाकी आहेत त्या पहिल्या विनिंग मधले दुसऱ्या विनिंगला सुभद्र मध्ये कोणता संघ इथे चॅम्पियनशिप पटकावतोय तिसऱ्या क्रमांकाचा आपण पाहिजे तर ककडवाल संघ वांचल ठरणार आहे ककडवाल संघ सेमीफायनलमध्ये पराभूत झाले आहे प्रेक्षक मात्र भरपूर प्रमाणात आलेल्या प्रेक्षकांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून जबरदस्त आपण स्पर्धा पाहतोय राज गोलंदाजी मार्कर स्ट्रायकर फलंदाज कमलेश आहे चला लवकर कमलेश राज गोलंदाजी मार्कर राईट आर्म ओरतीकडे मारा करतो खोनीगाव एंड कडून सेकंड फलंदाज डावकर फलंदाज कमलेश चेंडू पडल्याचा टेकअप होतोय पंच नोची खूण करतायत धावसंख्या एक निवारते धावसंख्याची 38 धावा असं काय 38 राज पुण्याचा गोलंदाजी मार्कर चेंडू पुण्याला हुक पुल करतो चेंडूला चेंडू कार्पेटच्या माध्यमातून बॅकवर्ड स्क्वेअर मधून चेंडू सीमा पार 4 धावा गुड शॉट थँक्यू धावसंख्या 42 कमलेश मात्र अप्रतिम फलंदाजी करतो 3 चौकार दाखवतोय 3 चेंडू अजूनही बाकी राज गोलंदाजी मार्कर ओरतीकडे मार करतो खोनीगाव एंड कडून करण्याचा प्रयत्न करतोय झेल सुटतोय चेंडू सीमा पार जातोय लकी चौकार हिशोबाने आपण कीपर आणि 2 क्षेत्राच्या गॅप मधून चेंडू पसार होतोय तर मात्र सीमा पार जातोय 4 धावा धावसंख्या वाढते 46 राजचं महागडे षटक पडतं चेंडू पुण्याला हुक करतो चेंडूला 1 बाउंड चेंडू सीमा पार 4 धावा 10 बलकरती धावा लागतात 50 थँक्यू 3 चेंडूमध्ये 3 चौकार सलग मारतो इथं मात्र 70 धावा चेस केल्या दिली पडेल थँक्यू बघा दहिसर संघाने 70 धावा केल्या 4 षटकामध्ये पडले संघाने त्या धावा पूर्ण केल्या 70 धावा काही चेंडू बाकी ठेवून दहशत पाणी म्हणजे बघा खुन्नस मॅच तिथे खेळले आणि खुन्नस मॅच जिंकले कारण इथून सांगूनच गेलो होता मयूर ठाकूर की आम्ही बाळू जिंकणार होतो म्हणून
ही पाय आपण बघितलं तर इच्छाशक्ती पाहिजे, आपल्यामध्ये हिंमत पाहिजे. हिंमत मारता तर मदत आहे खोदा. अजय दोन साईडला अजय पाणी चुकवत आहे. फलंदाज बॅक टू पवेलियन. धावसंख्या पर्यंत 50-51 धावांचं लक्ष आहे. सामना जेव्हा इथे सुरू होईल तेव्हा आमच्यासाठी समालोचक अंतिम सत्रामध्ये योगेश माडू येणार. प्रेक्षक आपण थोडे बाजूला व्हायचा. पडले संघाचे दर्शक आपल्याला विनंती असेल की आपण थोडे बाजूला भाग करणार. आम्हाला माहिती आहे तुमचा आनंद आम्ही मानतो. सामना जिंकला आपण त्या ठिकाणी. थँक्यू सो मच. आलेल्या सर्व तमाम प्रेक्षक मार्गाचं मेगा फेस्टिवल मध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सामना अंतिम आपण पाहतोय. या मेगा फायनल मध्ये आपण बघतोय शेवटचे 2 संघ आपण पाहतो. कारण तब्बल 36 संघाने स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि तब्बल आपण बघतोय 33 संघांचा गाशा गुंडाळला आणि 3 संघ नशीबवान. काकडबाद संघ 3रा क्रमांक होते आणि या मेगा फायनल मध्ये वडवली बनाम पडल्याचा बिग फाईट. स्वप्नील ठीक आहे ओके. विशाल दरम्यान सन्माननीय आणि इंटरनॅशनल पाकळीचे सन्माननीय ज्ञानेश्वर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. नोंदणी अतिथी कक्षामध्ये या आपण साडेपणे बाब आणि प्रेक्षक आमच्या छोट्या छोट्या मुलांना विनंती असेल की आपण आता स्टेजवरून गर्दी कमी करायची आहे. आयोजक आपण त्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा आणि आपण छोट्या मुलांना उतरवायचं आहे. तसेच सन्माननीय आमचे पागडी पंचायत फुलाची साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. या साहेब आपण अतिथी कक्षामध्ये आणि स्थानपणे बाब. तसेच सन्माननीय लालचंद टोंबे साहेबांना देखील विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये या आणि स्थानपणे बाब. मेगा फेस्टिवल मध्ये आलेल्या सर्व तमाम लाडक्या प्रेक्षकांचं या ठिकाणी स्वागत आहे. तर मंचावरती बसलेल्या सर्व उपस्थित मान्यवरांचं स्वागत आहे. मेगा सामना आपण मेगा पाण्याचा सामना रंगतोय वडवली बनाम रमेश पाटील आमच्या याच्याकडनं पडले संघाच्या पर्यंत जवळसाठी 3 षटकांसाठी 1000 रुपयाचे पारितोषिक आहे. षटकरांच्या हॅट्रिकसाठी 2000 रुपये रमेश पाटील आणि विकेटच्या हॅट्रिकसाठी बलिराम जुमार यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. प्रेक्षकांना विनंती असेल आपण स्टेज समोरची गर्दी केली आहे ती थोडी बाजूला करायची. डीजे समोरचे प्रेक्षक आहेत स्वप्नीला आपण डीजे समोरच्या प्रेक्षकांना थोडी बाजूला करायचा. या ठिकाणी आपण पाहतो पडले संघ या ठिकाणी सामना जिंकला. मात्र हा सामना त्याने जिंकायचा आहे. स्वप्न लागलाय वडवली संघाने स्वप्न बाळगलाय पडले संघाने. पहिला चेंडू फ्रंट फुटला धावून खेळण्याचा प्रयत्न
पहिला चेंडू धाव आपण पाहतो. हॅलो हॅलो प्रेक्षकांना म्हणजे असेल आपण डिजिटल व्हॅल्यूम द्यायचा थोडा आवाज द्या कारण शेवटचा शेवटचा मांदी येतो आपण पाहतो. याची नाही याचा डोळा शेवटचा क्षण याचसाठी गेला होता अट्टाचा शेवटचा क्षण याचा बरोबर मिळतोय चेंडू सीमादार 6 बिग हिट. सन्माननीय पुष्पा पाटील साहेब या ठिकाणी मॅडम या ठिकाणी येत आहेत. वडीकरांना की अतिरिक्त कक्षामध्ये या आणि स्थानपणे भाग सन्माननीय पुष्पा पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित होत आहेत. पोलीस पाटील त्याचं देखील मनापासून स्वागत आहे. माझं स्वागत केलं गोलंदाजानं यावेळेस मात्र आपण पाहतो षटकार कातुकुल केलाय. धावपैकी धाबा आपण पाहतो 6 धाबा प्रत्येक षटकामध्ये 10.20च्या सरासरी धावसंख्या बनवायची आहे मैदानामध्ये. 3 चेंडूमध्ये पडले सन्मान धाबा बनवल्या त्या आतापर्यंत 6. एक पाय सामना सर्वांचं लक्ष मैदानाकडे करा. मेगा फेस्टिवल मेगा पॅनल आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पुन्हा एकदा मोठा पडगा जबरदस्त चेंडू सेट ऑन दिला गॉन फॉर रन. अरे प्रेझेंटेशन तर या ठिकाणी मध्ये विकेटची हॅट्रिक षटकारांची हॅट्रिक झाली तर मुकुट टोपऱ्यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. याच दरम्यान पुन्हा एकदा चेंडू कव्हर सीमा रेषेच्या बाहेर चौकार. येणाऱ्या चेंडूमध्ये जर चौकार ठोकला तर रमेश पाटील साहेबांकडनं चौकाराचं पारितोषिक. लगेच डब्बा आमच्या अतिरिक्त कक्षामध्ये येतोय. आता ठिकाणी निधाव चेंडू षटक समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि धावपैकी धाबा 14 धाबा. फ्लाइंग स्टॉक निर्माण केलं दसून पाटील आपण बघतो. एकमण धाबेचं लक्ष मैदानामध्ये अशा परिस्थितीला आपण पाहतोय. बिग फाईट सामना रंगतोय या दोन बलाढ्य संघांमध्ये पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण पाहतोय जबरदस्त सामना आपण पाहतो. सर्वांची नजर लागल्या मैदानामध्ये आपण पाहतोय. एका बाजूला स्वप्नातील बाईक लकी ड्रॉच्या माध्यमातून आणि त्या भाग्यवान विजेत्याला 47 म्हणजे 4747 रुपये देऊन त्याला एक बाईक देऊन त्याला सन्मानित करण्यात येईल. आमच्या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय मुकुंद डोंगरे यांच्याकडनं आपण पाहतो बाईकर. दुसऱ्या बाजूला 394 किलो मैदानामध्ये उतरल्या पण त्यांच्यापैकी एकाच स्वप्न साकार होणाऱ्या मैदानामध्ये ज्युपिटर बाईक कोणाला भेटेल क्षण मात्र जबरला आहे. प्रत्येकाने श्वास रोखून धरला आहे. तर एका बाजूला आपण पाहतोय 3 संघापैकी एक खेळाडू ठरेल तर पहिले संघ वडवली संघ आणि वाकडबाज संघ असे 3 संघ आहेत या मैदानामध्ये. 3 संघापैकी एक खेळाडू त्या ज्युपिटरचा मानकरी होणार. यावेळेस चेंडू सीमावर लॉंग बॅक 6. आयमासाठी देखील 200 रुपयाचं पारितोषिक आहे. जगदीश पाटील यांच्याकडे प्रेक्षकांसाठी मात्र चेंडू हवेमध्ये पहिल्या विकेटचा बदल. फलंदाज बाद होतोय सिद्धार्थ बॅक टू द पवेलियन. निर्गत खेळ सूर्य धाबा झाला. धाबडकामध्ये 20 धाबा धाबडकामध्ये. या ठिकाणी बाबा 47 म्हणजे 4747 रुपये. लकी विनर म्हणजे लकी डॉच्या माध्यमातून जो बाईक जिंकेल त्याला देखील पेट्रोलची व्यवस्था आणि रात्री पार्टीची व्यवस्था कारण मित्र त्याच्या पार्टीचे असतील
आणि ती पार्टी त्याला द्यावी लागणार आहे. मात्र त्याच्यासाठी देखील इंतजाम आमच्या मुकुंददादा डोंगरेने केलाय. अतिशय चांगली स्पर्धा, सर्वांचं लक्ष वेधून घेणारा सामना. पडले संघाचे मेन फलंदाज मैदानावरती नाही आहेत, फलंदाज मात्र बाद. अरविंद पाटीलने छाप सोडली आहे. तर आपण पाहतो दुसरा धक्का लागलाय मैदानावरती. मेगा फेस्टिवल जबरदस्त आयोजन आपण पाहतो. याची ध्येया चढवला एका क्षणी प्रेमात पडा एवढं सुंदर आयोजन. नजरबद्दल रॉयल सारखं आयोजन दाखवलं. रॉयल म्हणजे राजा आणि राजा सारखं आयोजन या मैदानामध्ये मुकुंददादा ठोंबरेच्या माध्यमातून तसेच गावदेवी क्रिकेट संघ आणि बालाजी क्रिकेट संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने मोठी स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय निलेश दादा ठोंबरे यांच्या स्मृती आपण यांच्या स्मरणात भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. स्पर्धा मात्र अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या आयोजकांना आपण पाहतो ठिकाणी कंबर कसली होती आणि आयोजकांना ती स्पर्धा यशस्वी पार करण्यासाठी अतिशय मेहनत उचलली आणि त्यांची मेहनत मात्र आज या ठिकाणी सफल होताना पाहायला मिळते. तसंच पाटील खऱ्या अर्थानं विजय झाला त्या आयोजकांचा जे अप्रतिम स्पर्धा बनवली आणि अंतिम आपण सामना मेगा पाड्याच्या मैदानामध्ये सर्वांचं लक्ष मैदानामध्ये की सामन्यामध्ये चॅम्पियन कोण होणार, सोनेरी अक्षरामध्ये कोण नाव कोण आहे मैदानामध्ये. आता फलंदाज भागाकडे अजून एक धक्का. या ठिकाणी मात्र खऱ्या कटआउट साठी देखील या ठिकाणी बक्षीस लागले. तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक. बलिराम जुमार यांच्याकडनं आमच्या निलेशदादा स्वर्गीय निलेशदादा ठोंबरेंचं कटआउट मैदानाच्या चारही बाजूला लागल्यात आणि तब्बल 2000 रुपयाचं. कालपासून 1000 रुपये होते आणि आज सकाळी 1500 रुपये झाले आणि आता 2000 रुपये झाल्यात. तसे सन्माननीय किशोर ठोंबरे आपण अतिथी कक्षामध्ये या आणि सणबडबा तर अंतिम क्षण जवळ आल्या तर आमचे मान्यवर देखील खूप संकट मैदानामध्ये येतात. रमेश मात्र अजून एक फलंदाज 2 पंच डिस्कस करतील. या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होत आहे. अजून एक धक्का. अरविंद पाटीलला बॅक टू बॅक झटके दिल्यात. आपण पाहतो मैदानामध्ये धावांची गरज असताना मात्र फलंदाज बॅक टू बॅक बाद झाल्यात मैदानामध्ये. अरविंद पाटील पुन्हा एकदा स्वतःची छाप सोडली आणि फलंदाजाला चक्रावून सोडलं मैदानामध्ये. मेगा फायनल मध्ये अप्रतिम कामगिरी खर्च केल्या आणि दरम्यान सन्माननीय बालकू डोंबरे यांचं देखील शुभागमन होत आहे. तिकडे अतिथी कक्षामध्ये या आणि स्थानिक बाम सन्माननीय बालकू डोंबरे ज्येष्ठ नागरिक कोडी नवीन फलंदाज विष्टा गणपती गोलंदाज कमलेश. या ठिकाणी मात्र एका दिशेचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट. अप्रतिम रनिंग विकेट. 2 धावेच्या मदतीने आपण पाहतो धापडकावरती धावा लागल्यात 22 धावा. गरज असणारे 29 धावेची येणाऱ्या चेंडूमध्ये. येणारे चेंडू असतील यावेळेस 23 धावा झाल्यात.
तिसरे पंच आपण जायचं मैदानामध्ये लवकर जा. थोड्या बाद तिसरे पंच या ठिकाणी दत्ता डोंबऱ्या एक नंबर 23 धाबा झाल्या. गरज ती 28 धाबेची मैदानावरती 23 धाबा 28 धाबेची गरज येणाऱ्या सामन्यामध्ये. बिग फाईट सामना रंगतोय मैदानावरती. सर्वांच लक्ष मैदानावरती यावेळेस मात्र निर्धाव चेंडू समीकरण येणारे चेंडू आपण पाहतो. 28 धावेची अद्याप गरज. एका बाजूला आपण पाहतोय पडले संघ मैदानावरती संघर्ष करतो आणि दुसऱ्या बाजूला मेहनतीची पराकाष्ठा. या ठिकाणी मात्र जबरदस्त चेंडूपैकी बाहेर पुन्हा एकदा चक्रावर सोडलाय. जबरदस्त क्रिकेट मैदानामध्ये. आता मात्र येणारे समीकरण येणाऱ्या 15 चेंडूचा खेळ झाला आणि 23 धावा झाल्या. येणाऱ्या 15 चेंडू मध्ये धावांची गरज 28. सामना कोण जिंकेल, चॅम्पियन कोण होणार, कोण या स्पर्धेमध्ये मोठी ट्रॉफी उचलणार. डीजे समोरचे प्रेक्षक आपल्या पुन्हा विनंती आहे की आपण डीजे समोर उभे राहू नका. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू. कमलेश पाटील मात्र जबरदस्त गोलंदाजी दाखवतात. एकदा आपण पाहतोय समीकरण बदललंय. 14 चेंडू मध्ये 28 धावेची गरज. प्रत्येक षटकामध्ये आता 12 धावेची आवश्यकता. 12.00ची सरासरी गाठावी लागणार आहे. आता चेंडू बिग फाईट सामना होता मात्र सुरुवात दमदार केली मात्र ती सुरुवात कायम ठेवता येत नाही. डीजे समोरचे प्रेक्षक आपल्या विनंती आपण थोडे बाजूला पहा प्लीज, कारण डीजे वाल्याला आमचं दिसत नाही. थोडस बाजूला आपण. या ठिकाणी मात्र आपण पाहतो 5 चेंडू मध्ये फक्त 2 धावा आल्यात, कारण 2 षटकामध्ये धावा आल्या होत्या 21. मात्र या षटकामध्ये धावा येतात फक्त 2. 13 चेंडू 28 धावेची गरज. यावेळेस मात्र डायरेक्ट नशीब मानावं लागेल नक्कीच. या ठिकाणी धाव या ठिकाणी एक धाव जातात त्या 24. गरज 27 धावेची येणाऱ्या 12 चेंडू मध्ये. तर या ठिकाणी आपण पाहतो मेगा फेस्टिवल अंतिम सामना नंतर मेगा फायनल मध्ये आपण पाहतोय 2 मोठे संघ आहेत. एका बाजूला वडवली संघ, एका बाजूला पडले संघ या मैदानावरती. आता सर्वांची नजर लागली होती आता ज्युपिटर बाईक वरती, कारण 2 ज्युपिटर बाईक. एक ज्युपिटर बाईक खेळाडूला भेटेल आणि एक ज्युपिटर बाईक आमच्या प्रेक्षकांना भेटेल. त्याचा लकी ड्रॉ या ठिकाणी होईल आणि त्या भाग्यवान विजेत्याला देखील बाईक आणि 4,747 रुपये 47 आणि देखील दुसरं की चॉईस नंबर देखील दिला जाईल. तर आपण पाहतो 12 चेंडू 27 धावेची गरज आणि मेगा फायनल मध्ये कोण चॅम्पियन होणार. जबरदस्त सामना करणे एका बाजूला संघर्ष करत होता
आता वडवली संघ आपण लवकर शतक लाभायचा सामना अतिशय रंगतदार आहे मैदानामध्ये आपण पाहतोय येणारे चेंडू येणारे 12 चेंडू गरज धावांची मैदानामध्ये आपण पाहतोय तब्बल 27 धावेची गरज चला पंच सामना सुरू करा कारण येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 27 धावेची गरज सर्वांचं लक्ष वेधून घेणारा सामना मैदानामध्ये या ठिकाणी मात्र चेंडूला भिडकातो चेंडू हवेमध्ये चेंडू येतो बॅकवर्ड केले मध्ये क्षेत्ररक्षक येणार चेंडूला उचलून फेकेल तोपर्यंत 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने आपण पाहतो धावा झाले धापडकावरती 26 धावा धापडकावरती लागतात धावसंख्या आपण पाहतो 26 धावा 25 धावेची गरज येणाऱ्या 11 चेंडूमध्ये अतिशय रंगतदार सामना करणार पडले संघाचा जो मेन संघ होता तो संघ आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटला नाहीये पण या संघानं अतिशय चांगला परफॉर्मन्स दाखवला आहे अप्रतिम गोलंदाजी विशाल पाटील 4 चेंडू आणि गरज ती मैदानावरती आपण पाहतोय या षटकामध्ये 4 चेंडू 10 चेंडू आणि गरज ती आता मात्र 25 धावेची गरज चेंडूच्या धावांच्या मध्ये फरक आहे यावेळेस मात्र केवळ 15चा फरक सामना तो जिंकेल या ठिकाणी मात्र आपण पाहतोय मात्र धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज धावचित बॅक टू द पवेलियन फलंदाज बाद होत आहे समीकरण 9 चेंडू धावांची गरज 25 डोंगऱ्यांच्याकडनं आपल्याला दिला जाईल 47 नंबर आणि जो लकीच्या माध्यमातून जो भाग्यवान आमचा प्रेक्षक कराल त्याला देखील 47 नंबर गाडी नंबर दिला जाईल अतिशय चांगलं रॉयल आयोजन या ठिकाणी मात्र एकच धाव धावपडकावरती धावा 27-24 धावेची गरज येणाऱ्या सामन्यामध्ये आपण पाहतो 24 धावेची गरज बिग फाईट सामना सर्वांचं लक्ष मैदानाकडे सामना कोण जिंकेल या ठिकाणी आपण पाहतो सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या चेंडू 8 आणि आता मात्र 24 धावेची गरज प्रत्येक चेंडू मागे 3-3 धावेची गरज यावेळेस मात्र फलंदाज धावचित अजून एक फलंदाज बाद 7 चेंडू 24 धावेची गरज आता मात्र पडले संघ थोडासा बॅकफुटमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय जबरदस्त सामना 7 चेंडू 24 धावेची गरज 7 चेंडू 24 धावेची गरज आहे मैदानावरती मात्र यावेळेस अतिशय चांगला प्रयत्न दाखवला अरविंद पाटील मात्र चेंडू गरज धावाची 23 अंतिम षटक पडले संघाला 23 धावेची गरज आता मात्र बॅकफुट होती पडले संघ नक्कीच आपण पाहतो रॉयल आयोजन अंतिम मेगा पाण्यावर मग आपण पाहतो मेगा फेस्टिवल सामना रंगला मैदानावरती स्वर्गीय निलेशदादा ठोंबरे यांच्या
निलेदादा ठोंबरे स्मृती चषक 2017चं आयोजन आपण पाहतोय मुकुंददादा ठोंबरे यांच्या संयुक्त विद्यमानात या ठिकाणी पार पाडताना पाहायला मिळतोय. अतिशय चांगली स्पर्धा, अतिशय चांगलं आयोजन आणि अतिशय चांगला प्रतिसाद आमच्या प्रेक्षकांचा लागला या स्पर्धेला आणि अतिशय चांगली स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये पार पाडताना पाहायला मिळतोय. दोन संघ वेगळ्या पाण्यामध्ये आहे. एका बाजूला पडले संघ थोड्यासा दाबामध्ये आहे. 1 षटक 23 धावेची गरज आहे. सामन्यामध्ये कोण जिंकेल, चॅम्पियन कोण ठरणार हे मात्र येणाऱ्या सामन्यामध्ये. जबरदस्त सामना आपण पाहतो, बिग फाईट सामना मात्र मात्र चेंडूला भिडकावून देतोय. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतो. अंतिम मुवमेंटला मात्र वडवली संघाकडे खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमा पारच्या डावा. या ठिकाणी चौकार येतोय. अतिशय चांगलं संगीत, कारण दशरथ पाटीलने सांगितलं बाई वाड्यावर नाही कोणीवरती या, कारण तिथे फार मोठी स्पर्धा सुरू आहे. आता चेंडू निर्धाव जातोय. डॉट चेंडू दबाव टाकू शकेल, डॉट चेंडू संजीवनीचं काम करू शकेल वडवली संघाला, कारण 4 चेंडू 17 धावेची तब्बल गरज आहे मैदानामध्ये. अतिशय चांगलं क्रिकेट आम्हाला पाहायला भेटलं मैदानामध्ये, कारण कधी रंग बदलावेल हा क्रिकेट आम्ही पाहिला. कारण जसं पण म्हणतात ना की सरडा क्रिकेट आणि राजकारण कधी रंग बदलतील हे मात्र सांगता येत नाहीये. आता रंग बदललाय. 4 चेंडू 17 धावेची गरज. आता चेंडू पुन्हा एकदा जवळून जातोय. 3 चेंडू 17 धावा, 3 चेंडू 3 षटकारांची गरज मैदानामध्ये. मेगा फायनल मध्ये दमदार परफॉर्मन्स दाखवला वडवली संघानं. या ठिकाणी आपण पाहतो तमाम प्रेक्षक वर्ग या स्पर्धेमध्ये आल्यात, कारण एका बाजूला प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे की लकी ड्रॉ कोणाच्या हातामध्ये जाईल. या ठिकाणी आपण पाहतोय अतिशय चांगलं आयोजन. मोठा फटका या चेंडू सीमा पार. मात्र चौकाराला महत्व नाहीये, तर 2 चेंडू धावेची गरज आहे. बिग फाईट सामना रंगलाय. मात्र सामना वडवली संघाच्या बाजूला झुकलाय. मेगा फायनल मध्ये चॅम्पियन ठरताना आपण पाहतोय वडवली संघ. तर नक्कीच जी भाषा आपण टायटल संघ माणसाचे, कारण शेवटचा क्षण आहे, शेवटचा सामना आणि शेवटचा क्षण या तऱ्हेने पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू सामना तर्फे झालाय. चॅम्पियन ठरलं त्या स्पर्धेमध्ये वडवली संघ. ही मॅच झाली की स्क्रीन शॉट वडवली संघ चॅम्पियन ठरलं, तर रणराव स्पर्धेमध्ये पडले संघ आणि 3य क्रमांकाचा मानकरी या ठिकाणी आपण सामना जिंकलाय वडवली संघामध्ये. विजयाचा आनंद पडले संघ. बंद करो ना, स्क्रीन स्टॉप कर. बस का